कंट्रोल आपण बघत होतो. स्क्रीन दिसतंय ना माझी? प्रेझेंट केलेली. सो जावा फ्लो कंट्रोल आपलं बेसिक फंक्शन आपण बघितले होते जावामध्ये. बेसिक गोष्ट आपण बघितल्या जावामध्ये. जावा बेसिक नेहमी करत जायचं कुठपर्यंत आलंय, काय आलंय, जेणेकरून आपल्याला थोडं रिवाईज पण होतं आणि कनेक्ट पण होतं. तर आपण फक्त सुरुवातीला सिंपल गोष्टी बघितल्या, की हाऊ टू एक्झिक्यूट प्रोग्राम एंड हाऊ टू रन द प्रोग्राम. ओके. देन व्हेरिएबल काइंड ऑफ कन्सेप्ट बघितलं. त्याच्यानंतर डेटा टाइप्स काय असतात, तो आपण बघितला. ओके. डेटा टाइप्स वेगवेगळे डेटा टाइप आपण स्टोअर केले. इंटिजर असेल, फ्लोट असेल, तुमचं स्ट्रिंग व्हॅल्यू असेल. सो सगळ्या व्हॅल्यू आपण एका याच्यात स्टोअर करून त्याला परत प्रिंट पण करून बघितलं आणि प्रिंट करण्यासाठी याच्यामध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे सगळं वापरतात. ओके. कुठलंही सॉफ्टवेअर किंवा कुठलंही प्रोग्रामिंग स्टडी करताना एकच एंड टार्गेट तुमच्या डोक्यात नेहमी पाहिजे. तो म्हणजे आपल्याला आपण सॉफ्टवेअर याच्यासाठीच बनवतोय. आपल्याला कुठेतरी, कुठेतरी म्हणण्यापेक्षा नेहमी कशासाठी सॉफ्टवेअर बनवत असतो आपण? डेटासाठी सॉफ्टवेअर बनवत असतो. आपल्याला डेटाच पाहिजे असतो. कुठलेही तुम्ही सॉफ्टवेअर घ्या, ॲप्लिकेशन घ्या, तुम्हाला काय पाहिजे असतो? व्हॅलिड डेटा. तो व्हॅलिड डेटा आणण्यासाठी लागणारे सगळे टूल्स, टेक्निक्स अँड जे पण गोष्टी आहेत, ते आपण स्टडी करत राहतो. तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी घेतलं, की तुम्हाला डेटाच लागतो. सो सुरुवातीला आपण सिंपल व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर केला आणि त्याला प्रिंट केलं. त्याच्यानंतर आपल्याला हे कळालं, की फक्त डेटा स्टोअर करून प्रिंट करणं इस नॉट इनफ. ओके. एखादा व्हेरिएबल घेतला आणि आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलं. आणि फक्त प्रिंट केलं. म्हणजे दरवेळेस काय होत होतं, सेम व्हॅल्यू प्रिंट होत होती. म्हणून आपण काय केलं, याला डायनामिक कसं करता येईल, जेणेकरून युजर डेटा एंटर करेल आणि देन अकॉर्डिंगली आपल्याला तो आउटपुटमध्ये भेटेल. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक क्लास फाइल होतं. जावामध्ये खूप सारे बिल्ट इन क्लास फाइल असतात. त्याच वेळी इथे कुठला क्लास वापरला आपण इनपुट घेण्यासाठी? युजरकडून इनपुट घेण्यासाठी काय वापरलं होतं? स्कॅनर. स्कॅनर. स्कॅनर नावाचा क्लास वापरला. ठीक आहे. हे नेहमी असं शॉर्टमध्ये रिलेट करत राहा. तुम्हाला कधीच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे काय होतं खूप पुढे गेल्यानंतर मागचं काही ते कळत नाही. पण याने काय होतं मग आपण स्कॅनरच्या युजने काय केलं, डायनामिक व्हॅल्यू युजरकडून एक्सेप्ट केलं. डायनामिक म्हणजे जे युजर एंटर करेल त्याच्यानुसार. मग हे अजून चांगलं झालं. जो युजर एंटर करतोय त्याच्यानुसार आपल्याला व्हॅल्यू भेटते. म्हणजे एक एक पार्ट झालं. पण त्याच्यानंतर अजून एक कळालं, की फक्त व्हॅल्यू घेऊन परत प्रिंट करणं, मग काय दरवेळेस युजर टाकेल, प्रिंट करेल. पण त्याला काहीतरी असं कॅल्क्युलेट झालं पाहिजे, काहीतरी फॉर्म्युलेशन झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय आपण सिंपल फॉर्म्युले वगैरे अप्लाय केले बेसिक्स. ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, स्क्वेअर हे छोटे-छोटे प्रोग्रामिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही टाइपचा फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतात. इव्हन आपण बघा स्टुडंट रिझल्टचं पण करून बघितलं होतं, रिझल्ट सिस्टमचं. तेही प्रोग्रामिंग झालं. मग कन्सोल बेसला झालं म्हणजे एवढं सगळं झालं का? नाही. नंतर आपल्याला एक रिक्वायरमेंट अशी आढळली, की आता टोटल तर भेटले, पर्सेंटेज पण भेटले, पण आपल्याला आता ग्रेड पण प्रिंट करायचे. मग जेव्हा ग्रेड प्रिंट करायची वेळ आली, तेव्हा आपल्याला एक अशी गोष्ट पाहिजे होती, की अशी सिच्युएशन आली, की हा ग्रेड, हे असेल तर हे ग्रेड. म्हणजे ते कंडिशनल गोष्टी आल्या. कंडिशनलसाठी आपल्याला काय करावं लागलं, जावामध्ये जावामध्ये म्हणा किंवा प्रत्येक लँग्वेजमध्ये फ्लो कंट्रोल दिलेला असतो. मग त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी फ्लो कंट्रोल्समध्ये खूप साऱ्या कंट्रोल्स आहेत. पहिलं काय आपला इफ एल्स आहे. त्या गोष्टी आपण बघितल्या. देन त्याच्यामध्ये आपण कंडिशन टाकले होते बघा. वेगवेगळ्या कंडिशननुसार ग्रेड भेटला. मग एक सिच्युएशन इथे आपण पार केली आहे. आता आपल्यापर्यंत काय-काय आहे? आपण डायनामिक डेटा स्टोअर करू शकतो, एक्सेप्ट करू शकतो. त्याला पाहिजे त्या फॉर्म्युलेमध्ये अप्लाय करून परत कंडिशन बेस पण प्रिंट करू शकतो. म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन याचा यूज करून आपल्याला खूप सारे छोटे-मोठे ॲप्लिकेशन्स बनवता येतील, कन्सोल बेस ॲप्लिकेशन. त्यातल्या त्यात आपण याच्यात अजून एक कंट्रोल हा आपण स्टडी केला, की जेणेकरून काही गोष्टी रिपीट होत असतील किंवा कुठेतरी आपल्याला काही गोष्टी रिपिटेशन करायच्या आहे. त्यावेळी एकच सर्टन अमाउंट रिपिटेशनसाठी फॉर लूप पण आपण बघितलं. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करायचं आहे. टेबल प्रिंट करायचा आहे, तर हा प्रोग्राम तुम्ही विथआऊट इफ एल्स आणि काय म्हणतात त्याला विथआऊट फॉर लूप त्याला करताच येणार नाही. कसं करता येईल? मग असं प्रत्येक गोष्टी जेव्हा रिक्वायरमेंट येते आणि काय करावं लागतं, बेस्ड ऑन दॅट आपल्याला तो कन्सेप्ट इथे इम्प्लिमेंट करत जायचा.
सिंपल इव्हन ऑडचा प्रोग्राम सांगितला, की तुम्ही इफ एल्सने करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. पण तोच जर आपण इथे मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करायचा सांगितला, तर तो तुम्हाला येणार नाही. फक्त इफ एल्स वापरून. तुम्हाला तिथे फॉर लूपच वापरणे. कारण कुठपर्यंत तो लूप फिरला पाहिजे, कुठून तो स्टॉप झाला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचा आउटपुट आला पाहिजे. काल जे आपण बेसिक प्रोग्राम बघितले त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण फॉरच्या शेवटी. तो पार्ट इथे आहेच. मी इथे बघितला तर टेबल म्हणून दिलेलं आहे बघा. ओके. सो बघा इथे आपण एक फॉर लूप घेतला होता सिंपलचा. युजरने नंबर एंटर केला, कुठला नंबर एंटर करायचा तो. त्याच्या अकॉर्डिंगली एखाद्या टेबलचं मल्टिप्लिकेशन करायचं, एखाद्या नंबरचा टेबल प्रिंट करायचा. तर ऑब्व्हियसली तो फक्त 10 पर्यंतच जाणार आहे. जसे 5 वन जा 5, 5 टू द 10 अप टू 5 10 जा 50 पर्यंत. कुठलाही नंबर घ्या 10 पर्यंत. मग आपण हा एक लूप स्टडी केला होता काल. आणि फॉर लूप बद्दल 3 गोष्टी बघितल्या होत्या. पहिल्या पार्टला काय म्हणतात? काय पहिला पार्ट? इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन्स करेक्ट. देन सेकंड काय आपलं? कंडिशन, कंडिशन्स अँड देन थर्ड इन्क्रिमेंट ऑफ डिक्रिमेंट. याच्यात कुठला पार्ट आहे तो फक्त एकदाच एक्झिक्यूट होतो? कुठला पार्ट आहे तिघांपैकी? इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन जे ते फक्त एकदाच होत असतं. ओके. आणि ही कंडिशन चेक होते. कंडिशन ट्रू असेल तर हा मध्ये एंटर करेल अँड देन ओन्ली हा पार्ट एक्झिक्यूट होईल. हा जर फॉल्स झाला तर हा डायरेक्टली आउट ऑफ दिस लूप येतो आणि त्या गोष्टी एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. ते लास्ट लेक्चर मध्ये आहे ते मी अपलोड करेल. त्याच्यात परत रिवाइज करायचं असेल बघून घ्या. कारण सगळ्यात कॉमनली यूज होणारं लूप इज नथिंग बट इफ एल्स आणि तुमचं फॉर लूप आहे. लक्षात घ्या. खूप कॉमनली यूज करतात त्याच्यात. ओके. नेहमी यूज होत असतो. त्याच्यामुळे त्याला कुठलंही प्रोग्रामिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इफ एल्स किंवा फॉर लूप दिसूनच येईल डायरेक्टली इनडायरेक्ट. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस आपण स्विच केस पण बघितलं होतं ज्या अर्थी आपल्याकडे काही फिक्स्ड मॉड्यूल आहेत. मग त्या मॉड्यूलसाठी आपण स्विच केस वापरू शकतो. आणि त्याचा डिबग करून पण आपण बघितलं होतं की कुठलं फास्टर आहे स्विच केस का इफ एल्स लॅडर. मग जिथे आपल्याला कंडिशन माहिती नाही कितपत आहे तेव्हा इफ एल्स वापरत चला. पण जिथे फिक्स्ड माहिती आहे की याच्यात पाचच गोष्टी आहे, सहाच गोष्टी आहे, त्यावेळी आपण स्विचचा वापर करू शकतो. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस अजून याच्यामध्ये 2 गोष्टी उरल्या फ्लो कंट्रोलमध्ये आणि तो पार्ट म्हणजे एक असतो तुमचा व्हाईल आणि दुसरा असतो डू व्हाईल. WHILE व्हाईल आणि एक पार्ट असतो तुमचा डू व्हाईल. एक्झाम मधला खूप फेमस क्वेश्चन आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द व्हाईल अँड डू व्हाईल? काही आयडिया आहे? कोणाला सांगता येईल? काय डिफरन्स असेल दोघांमध्ये? व्हाईल मध्ये नेमकं काय होतं आणि डू व्हाईल मध्ये नेमकं काय होतं? काही छोटंसं एखादा डिफरन्शिएट सांगता येईल कोणाला? कधी यूज केलाय? सी लँग्वेज मध्ये केलं असेल ना? नाही केलाय का? हा बघितलाय का वर्ड व्हाईल आणि डू व्हाईल नावाचा? कधी हो, प्रोग्रामिंग? यूज केलाय पण एक्झॅक्टली आता आठवत नाहीये. बरं, बरं. म्हणजे प्रोग्राम मधलाच वर्ड आहे, हां. जे जास्त आठवत नसेल तरी. ठीक आहे. आतापर्यंत जे झाले त्याच्यात लक्षात आले ना तुम्हाला इफ काय असतो, एल्स काय असतो, इफ एल्स आणि फॉर लूप आणि स्विच केस. ओके. तिघां सोडून आता दुसरं आपण स्टडी करतो व्हाईल आणि डू व्हाईल मध्ये. ओके. हे बघा एक शब्द आहे व्हाईल म्हणजे तोपर्यंत मराठीत असं सांगायचं झालं तर. तर जोपर्यंत ही गोष्ट आहे तोपर्यंत ही गोष्ट एक्झिक्यूट करत जा. ओके. व्हाईल मध्ये आपण काय करतो त्याचा सिंटॅक्स आहे व्हाईल मध्ये आपण राउंड ब्रॅकेट इथे टाकतो. इथे एक एक्सप्रेशन टाकतो. कुठलं पण फॉर एक्झाम्पल आपण एक करू की एक एन जोपर्यंत लहान आहे 10 पेक्षा तोपर्यंत मधला लूप एक्झिक्यूट करत चला. ओके. तो एक पार्ट आहे व्हाईल मध्ये. व्हाईल मध्ये जोपर्यंत हे ट्रू आहे तोपर्यंत हे गोष्टी एक्झिक्यूट करत राहा. व्हाईल सोबत वर्क करत असताना नेहमी एक लक्षात द्यायचं याच्या जेव्हा लूप मध्ये आपण जातो इनर मध्ये ओके याच्यात जी कंडिशन आहे ती आयदर एक तर कमी करत जायची किंवा तुम्हाला कुठेतरी वाढवत जायची. ओके. नाहीतर काय होतं तुम्ही इथे कंडिशन ट्रू करून टाकतात. सपोज एन टाकला युजरने 5
5 इज लेस दॅन 10 आणि तुम्ही इथे एखादा मेसेज प्रिंट केला. हा फॉल्स होणारच नाहीये. हा नेहमी ट्रू राहील आणि तो इन्फिनिटीमध्ये चालला जाईल. तो फॉल्स होणारच नाही. नेहमी व्हाईल सोबत वर्क करताना तुम्हाला कुठल्यातरी कंडिशनला जाऊन तो टर्मिनेट करावाच लागतो. टर्मिनेट नाही केला, तर प्रोग्राम हा एक्झिक्यूटच होत राहतो. तो थांबणारच नाही. हे नेहमी व्हाईल आणि डू व्हाईल सोबत काम करताना लक्ष ठेवायचं. ठीक आहे. मग व्हाईलमध्ये तर हे काम होतंय, तर मग डू व्हाईलमध्ये काय होतं? तर दोघांमधला फक्त एक छोटासा फरक आहे. ठीक आहे. व्हाईल आणि डू व्हाईल मधला एक छोटासा फरक मी सांगतो. सिंटॅक्टिकली पण आणि प्रॅक्टिकली पण. हा झाला तुमचा व्हाईलचा सिंटॅक्स. व्हाईल कंडिशन इथे असणारी तुमची कंडिशन मध्ये तुमचं एक्सप्रेशन. डू व्हाईलचा कसा सिंटॅक्स येतो बघा. डू व्हाईलमध्ये काय होतं? आधी लिहिणार आहे आपण इथे डू. ओके. राउंड ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, WHILE व्हाईल, कंडिशन, सेमिकोलॉन. ओके. आता इथे मजा घेण्याची म्हणजे समजण्याचे गरजेचे. व्हाईल मध्ये काय झालं सुरुवातीलाच कंडिशन चेक झाली. ट्रू असेल तर मध्ये एक्झिक्यूट झाला, नाहीतर बाहेर गेला. ट्रू व्हाईल मध्ये आधी गोष्टी प्रिंट होऊन गेल्या. तो रॉंग आहे, फॉल्स आहे, चुकीचा आहे, काहीच घेण्यात नाही. त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात आपण कंडिशन चेक केली. ओके. तुम्ही कधी असं म्हणजे कोणी असं असतं बघा कोणाचे लग्न असेल तर जाऊन जेवण करून येतात. कोणाचे काय माहीत नाही. आता एखाद्याने जाऊन जेवण करून आलं आणि त्याला गेटवर अडवलं, तर काय फायदा आहे का? काही नाही. कारण तो जेवण केलेलंच आहे. सुरुवातीलाच जर तुम्ही चेक केलं, तर तुमचा फायदा आहे ना, तो मध्येच जाणार नाही. तसे व्हाईल अँड डू व्हाईलचे. व्हाईलमध्ये सुरुवातीलाच कंडिशन चेक करतो, ट्रू असेल तरच मध्ये जाऊ देतो, नाहीतर फॉल्स करतो. आणि डू व्हाईलमध्ये काय? तुम्ही सुरुवातीला सगळं एक्झिक्यूट करून टाकतात एकदा आणि व्हाईलमध्ये नंतर कंडिशन चेक होतो. बेसिक डिफरन्स while and do whiles both are same but only difference is do while execute at least once. Do while wrong असेल तरी for true असेल तरी at least एकदा तरी एक्झिक्यूट होतो. पण while हा एक्झिक्यूट होत नाही. तो सुरुवातीलाच रॉंग असेल तर मध्ये जाणारच नाही. पण डू व्हाईल असा आहे की तो रॉंग असो, राइट असो एकदा तरी 100% एक्झिक्यूट होणारच आहे. कंडिशन बाहेर चेक होते म्हणून. दोघांचं काम सेम आहे. फक्त हा कंडिशन ट्रू असेल तरच एक्झिक्यूट होईल. हा फॉल्स जरी असला तरी ॲट एकदा एक्झिक्यूट तो होणार आहे. ठीक आहे. हे आहे व्हाईल आणि डू व्हाईल. आता आपण थोडंसं त्याला प्रॅक्टिकली एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन बघूया. ठीक आहे. चलो व्हाईल का एक्झाम्पल घेऊ आणि त्याचे सगळे प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत ते आपण प्रॅक्टिकली बघू. छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं 1 ते 10 नंबर प्रिंट करायचा किंवा कंडिशन फॉल्स नाही केली तर काय होणार आहे? आणि हे नंतर आपण पाहिजे तसा वापर करता येतो. सो मी WHILE व्हाईल एक्झाम्पल रिझर्व्ह वर्डचा वापर नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे आपण थोडंसं मॉडिफाईड आहोत. मेन क्लासच एक्झिक्यूट होणार आहे. फर्स्ट लेक्चरलाच आपल्याला ते लक्षात आले म्हणजे जे काही गोष्टी करायच्या आपल्याला इथेच एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे. तो सिंटॅक्स आहे. आता सध्या आपण काय करू एक नंबर घेऊन टाकू n म्हणून. ठीक आहे. आणि ठीक आहे n एक व्हेरिएबल घेऊन टाकलं. त्याच्यानंतर इथे जाणार आपण व्हाईल लूप. n ची व्हॅल्यू देऊन टाकू व्हाईल n इज इक्वल टू 10. n ची व्हॅल्यू सध्या आहे 10. आता मी इथे एक कंडिशन लिहितो व्हाईल WHILE व्हाईल की जोपर्यंत n लेस दॅन आहे 20 पेक्षा हा लेस दॅनच राहील ना 20 पेक्षाच आपण याला करू लेस दॅन 20 ठीक आहे n लेस दॅन 20 पर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हा व्हाईल लूप एक्झिक्यूट करायचा ठीक आहे आता बघायला गेलं तर n ची व्हॅल्यू 10 आहे आणि आपण 20 सोबत कंपेअर करतोय म्हणजे इथे एक्झॅक्टली कंपॅरिझन काय होणार आहे SY असतो मी इथे लिहितो इन व्हाईल लूप WHILE व्हाईल लूप WHILE इन व्हाईल लूप
आणि मी ते फक्त अंडरस्टँडिंगसाठी इथे काय करतो एन प्रिंट करतो. हा प्रोग्राम बघा. हा छोटासा प्रोग्राम आहे, बट एवढा पॉवरफुल आहे. म्हणजे तो कायच्या काय करू शकतो तुम्हाला. इथे जर कंडिशन तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं, की तुम्हाला सुरुवातीला एक एन ची व्हॅल्यू भेटणार आहे आणि त्या एन ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 10. इथे कंडिशन चेक होते. कंडिशन काय असणार आहे? 10 जो आहे तो लेस दॅन 20 आहे का? ओके. 10 हा काय आहे? लेस दॅन 20 चा आहे. मग तो कुठे आला? लूपमध्ये. त्याने काय प्रिंट केलं? इन व्हाईल लूप आणि व्हॅल्यू काय प्रिंट केली? 10. बरोबर? मग याच्या नंतर काय होईल? काय वाटतं तुम्हाला? परत वरती जाईल चेक करायला, की हा प्रिंटच करत राहील इथे? कसं होईल एक्झिक्युशन? 2 लाईनचा कोड आहे. काय वाटतं? n ची व्हॅल्यू 10 दिली आपण अँड देन चेक केलं 10 लेस दॅन 20 येस व्हाईलमध्ये आला, प्रिंट केलं. हा इफ आपण असता तर किती वेळा प्रिंट झाला असता इफ असता तर? एन प्लस प्लस नाही दिली ना, इन्क्रिमेंट नाही केली. हां, माहिती आहे मला नाही दिली. मग काय होणार आहे? मग तो फक्त एकच कंडिशन चेक करेल 10 ची. हां, मग तो किती वेळा प्रिंट होईल हा मेसेज इन व्हाईल लूप? आय थिंक वन टाइम. वन टाईम. अजून कोणाचं काय आन्सर आहे? कोणाला काही वेगळा आन्सर द्यायचे का अजून? नाही. तर ठीक आहे. सो हा जो व्हाईल लूप आहे, हा झालाय तुमचा ट्रू. ठीक आहे? आणि हा जर कुठे फॉल्सच नाही झाला, तर हा प्रोग्राम कंटिन्युअसली एक्झिक्यूट होत राहील. तो थांबणारच नाही. थांबायला त्याला चान्सच नाहीये. हे बघा इथे. व्हाईल लूप, व्हाईल लूप, व्हाईल लूप, व्हाईल लूप आणि दरवेळेस व्हॅल्यू काय येतीये? 10, 10, 10, 10, 10, 10, 10. 10 चेक करतोय लेस दॅन 20. 10 चेक करतोय लेस दॅन 20. ओके. आता हे सकाळपर्यंत एक्झिक्यूट होत राहील तो. ओके. तर असं कधी करायचं नाही. आलं लक्षात. चांगलं त्याला चेक करून घ्यायचं. हा का कंटिन्युअसली प्रिंट करत राहिला? कारण इथे तो कंडिशनली जेव्हा जातोय, ही कंडिशन फॉल्स होतच नाहीये. तर तुम्हाला कुठेतरी जेव्हा पण तुम्ही व्हाईलचा वापर करणार आहे, तर कुठेतरी जाऊन तुम्हाला त्याला फॉल्स करणं खूप गरजेचं आहे. आता हा मला फॉल्स करायचा असेल, तर मला एन ची व्हॅल्यू वाढवावं लागेल की कमी करावं लागेल? काय करावं लागेल? वाढवावी लागेल. बरोबर ना? हा वाढला तर 11, 12, 13, 14 आणि एक वेळ अशी येईल की ती 20 पेक्षा व्हॅल्यू काय होईल? जास्त होईल. मग तुम्ही इथे काय करू शकतात? एन प्लस प्लस. ठीक आहे? एन प्लस प्लस म्हणजे एन ची व्हॅल्यू 1 ने वाढवा किंवा एन इज इक्वल टू एन प्लस 1 करा. बोथ आर सेम. आता बघा आउटपुटमध्ये काय येतं. आता जी एन ची व्हॅल्यू आहे ना, ती मात्र 1-1 ने वाढणार आहे. इथे आलो आपण. हे बघा. आधी 10 होती, मग 11 झाली, 12 झाली, 13 झाली आणि एका कंडिशनला काय झाली? 20 झाली. ती 20 लेस दॅन नाहीये. त्याच्यामुळे तो कुठपर्यंत आउटपुट आला ते 19 पर्यंतच. ही जेव्हा फॉल झाली तेव्हा तो याच्या बाहेर आला आणि याच्या बाहेरून तो काय प्रिंट करेल? जे पण आपला नॉर्मल फ्लो आहे, तो नॉर्मल फ्लो इथे प्रिंट करणार आहे. FLOW नॉर्मल फ्लो. ठीक आहे. सो आता मी इथे कंडिशन थोडीशी वेगळी टाकतो. मी इथे काय करतो, सपोज 15 करतो. लेस दॅन इज इक्वल टू 15. बघा आता तो काय-काय प्रिंट करेल. काय-काय आउटपुट आलं असेल आता? हं? 15 पर्यंत प्रिंट करेल 10 पासून चालू झाल्यावर. 10, 11, 12, 13, 15 आणि त्याच्यानंतर नॉर्मल फ्लो जो आपला नॉर्मल वेगवेगळा फ्लो. आहे तो. ठीक आहे? लक्षात. हे आहे व्हाईल लूपचं. तुम्हाला एखादी गोष्ट सर्टन कंडिशन पर्यंत ट्रू करायची आणि याचे रिअल एक्झाम्पल कुठे माहिती आहे का? प्रॅक्टिकली जर आपल्याला बघायचं झालं, अ, कधी-कधी काय असतं डेटाबेसमध्ये किती रेकॉर्ड स्टोअर आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. ओके.
म्हणून तिथे ना एक कंडिशन टाकता येते व्हाईल रिझल्ट सेट डॉट नेक्स्ट. म्हणजे जोपर्यंत डेटाबेसमध्ये रो आहेत, तोपर्यंत हा लूप फिरवून एक डेटा ग्रीडमध्ये दाखव. असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. व्हाईल जोपर्यंत डेटाबेसमध्ये डेटा आहे. म्हणजे जिथपर्यंत कंडिशन ट्रू आहे तिथपर्यंत. तो तुम्हाला तिथे रिअल एक्झाम्पल बघायला भेटेल. पण व्हाईल लक्षात आलंय, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो एक्झिक्यूट होतो. तर त्याच्यासोबत काम करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, की तो कुठेतरी जाऊन तुम्हाला ते फॉल्स करणं गरजेचं आहे. नाहीतर अवघड होऊन जातं. इन्फिनिटीमध्ये चालला जातो. ठीक आहे. आता यालाच थोडंसं आता आपण काय करू, तो पण एक कंडिशन टाकतो. ट्रू असेल तर मध्ये एक्झिक्यूट होणार आहे. देन अकॉर्डिंगली त्याला कुठेतरी जाऊन तो फॉल्स होईल आणि ते एक्झिक्यूट होईल. आता मी इथे काय करतो लाइक याची व्हॅल्यू जी आहे मी 20 करतो. ठीक आहे. तर मला याचा आउटपुट सांगा काय येईल? 20 केल्यानंतर. काय येईल आउटपुट? नॉर्मल फ्लो. मध्ये जाईल का तो व्हाईलच्या मध्ये? जाणारच नाही. कारण काय होईल इथेच त्याची कंडिशन चुकणार आहे. रॉंग झाली तर तो मध्ये एंटर करणार नाही. त्याच्या बाहेर जाऊन तो काय करेल नॉर्मल फ्लो एक्झिक्यूट करेल. काय? सो एवढी अंडरस्टँडिंग पाहिजे कुठल्याही प्रोग्रामिंग मध्ये. कारण छोटे-छोटे लूप्स वगैरे सगळीकडेच असतात. जस्ट नॉर्मल फ्लो. बिकॉज हा मध्ये जाणारच नाही. ठीक आहे. आणि थोडंसं हे करतो. मी इथे 15 टाकतो. काहीला आता. केअरफुली वाचायचं म्हणजे बघायचं, वाचायचं म्हणजे अंडरस्टँड करून घ्यायचं. नॉर्मल 15 आणि नॉर्मल फ्लो प्रिंट होईल. 15 प्रिंट होईल की नाही हेच कंडिशन. होईल ना प्रिंट. होईल कारण आपण काय दिलंय लेस दॅन ऑर इक्वल टू दिल्यामुळे तो नॉर्मल फ्लो पण एकदा 15 चा पण होईल, नॉर्मल फ्लोचा होईल. ओके. हेच जर मी इथून हे काढलेलं असतं तर काहीच झालं नसतं. ओके. म्हणजे ठीक आहे. असे थोड्या वेगळ्यात जाऊन प्रश्न विचारले आणि तुम्हाला ते लक्षात आले ना, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं. फाईन. हे जर दोन्ही गोष्टी आपल्या व्हेरिफाय झाल्या, जोपर्यंत कंडिशन जर कायमची ट्रू राहिली तर इन्फिनिटीमध्ये जातं. कुठेतरी फॉल्स केलं तर त्या कंडिशनला जाऊन ते फॉल्स होतं. अँड अपार्ट फ्रॉम धिस जिथपर्यंत ट्रू आहे तिथपर्यंत प्रिंट होतो. ठीक आहे. ते दोन गोष्टी बघितल्या. चुकीचं असेल तर होणार नाही. जोपर्यंत नेहमी ट्रू असेल तर होतच राहील. कुठेच फॉल्स होईल त्या ठिकाणी तो फॉल्स होईल. आता याच्या उलट आपल्याला एक कंडिशन स्टडी करायची ती म्हणजे डू व्हाईल. ओके. आता आपण सेम प्रोग्राम जो आहे हा एक्झॅक्टली द सेम प्रोग्राम आपण कशामध्ये करणार आहे डू आणि व्हाईल मध्ये. ठीक आहे. इथेच केला ना तर जास्त अंडरस्टँड होईल तुम्हाला. त्याच्यामुळे मी याला काय करतो सिंपलचा कमेंट आउट करतो. ठीक आहे. कमेंट केलं. सेम प्रोग्राम आपल्याला करायचा आहे बट युजिंग डू व्हाईल. वरती ऍज इट इज प्रोग्राम राहील. मी इथे आता सिंटॅक्टिकली थोडासा चेंज आहे. ओके. डू वरती लिहिणार आहे मी राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. व्हाईल काय लिहिणार आहे खाली लिहिणार आहे डब्ल्यूएच व्हाईल व्हाईल. जेव्हा व्हाईल ही गोष्ट खाली लिहितात डू व्हाईल मध्ये व्हाईलला सेमीकोलन आहे. पण जेव्हा तुम्ही फक्त व्हाईल वापरतात तेव्हा त्याला सेमीकोलन द्यायचं नाही. ठीक आहे. तो एक लक्षात ठेवा. आता इथे पण आपण सेम कंडिशन मॅच करणार. ओके. इथे मी काय टाकलं व्हाईल एन लेस दॅन इज इक्वल टू 15. हे जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं पण याच्यात गोष्ट मी ह्या सेम गोष्ट प्रिंट करणार. बघा बरं आता प्रोग्राम सेम प्रोग्राम आहे. काहीच फरक नाहीये. ठीक आहे. एन ची व्हॅल्यू काय होईल 15 आहे. म्हणून इथे सुरुवातीला काय प्रिंट होईल इन व्हाईल लूप 15. ठीक आहे. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू काय होईल आता एन प्लस प्लस 16 होईल ना. मग नंतर चेक करेल व्हाईल एन लेस दॅन इज इक्वल टू 15. 16 लेस दॅन इज इक्वल टू 15 नाहीये. त्याच्यामुळे कंडिशन फॉल्स झाली. तो कुठे आला इथे
नॉर्मल फ्लोला. ओके. मग फर्स्ट टाइम आउटपुट का आलं आपलं? त्याच्यापेक्षा अजून सिंपल करतो मी, 10 व्हॅल्यू करतो म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार. ठीक आहे. आता सांगा आउटपुट मध्ये काय काय येईल? सगळ्यात अगोदर तर 10. आपला कर्सर राहील इथून n ची व्हॅल्यू 10 आहे. सो डायरेक्टली इथे आला डू, काहीच क्रॉस चेकिंग नाही, डायरेक्टली n ची व्हॅल्यू प्रिंट केली त्याने 10. n प्लस प्लस झाला 11. ओके. देन आता इथे चेक होईल 11 लेस दॅन इज इक्वल टू 15. 11 लेस दॅन इक्वल टू 15. ट्रू आहे ना हे? 11 लहानच आहे. परत n ची व्हॅल्यू काय प्रिंट करेल तो? 11. मग आता इथे याची व्हॅल्यू किती बनेल? 12. अप टू व्हॉट? 15. सांगा मला आउटपुट मध्ये काय येईल आता? काय काय येईल? 16 पर्यंत येईल. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 पण येईल. ओके. चलो ट्राय करून बघूया याला बरोबर येतो का तो. मी राईट क्लिक करतो, रन ॲज जावा ऍप्लिकेशन्स आणि कन्सोलला जाऊन आपण चेक करू. बघा काय काय आलं. 16 आला का इथे? नाही. का बरं नाही आला? सगळ्यात अगोदर तर 10 प्रिंट केलं, याची व्हॅल्यू 11 झाली. 11 मॅच केलं, लहान आहे म्हणून 11 प्रिंट केली, 12 झाले. ओके. नंतर 13 झाले, 14 आले. आता इथे 15 प्रिंट केलं, 15 प्रिंट केल्यानंतर तो पुढे आला, 15 ची व्हॅल्यू झाली 16. बरोबर. आणि इथे 16 इज लेस दॅन इज इक्वल टू 15. फॉल्स आहे का ट्रू आहे? फॉल्स आहे. आणि 16 ला फॉल्स झाला तर तो पुढे जाईल का तो? काही संबंध नाही, जाणारच नाही. पहिल्याच याला सांगितलं होतं की तो रॉंग असला तरी एकदा प्रिंट होतो. याचा अर्थ असा नाही, याचा अर्थ थोडा वेगळा आहे. याचा अर्थ काय माहिती तुम्हाला सांगतो. इथे आल्यानंतर 16 झाला की हा रॉंग झाला, तर हा रॉंग झाला म्हणजे तो मध्ये डू मध्ये जाणार नाही. मग तो स्टेटमेंट कुठे गेला की एकदा तरी तो प्रिंट होतोच. तो कधी प्रिंट होतो ते मी तुम्हाला सांगतो बघा आता. घ्या. आता कन्सिडर करून घ्या तुमच्याकडे n ची व्हॅल्यू आहे 20. बरोबर. आपण कंडिशन काय चेक केली? n लेस दॅन इज इक्वल टू 15. पण n ची व्हॅल्यू किती आहे आता? 20. मग आता आउटपुट मध्ये काय येईल? तो बोलो. आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर काही प्रिंट नाही झालं पाहिजे, जस्ट बिकॉज ऑफ काय? कंडिशनच फॉल्स आहे. बट हे व्हाईल असतं तर डायरेक्टली त्यांनी बाहेर फेकलं असतं. जस्ट बिकॉज ऑफ डू व्हाईल काय होणार आहे? ही स्टेटमेंट प्रिंट होऊन जाणार. ओके. म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार आहे आता? किती येईल? 20 ना. n 20 आहे तर मग इथे n 20 येऊन जाईल. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू 21 होईल. मग 21 लेस दॅन इज इक्वल टू 15. काय फायदा? तोपर्यंत प्रिंट तर होऊन गेलंय. ओके. आणि एकदा प्रिंट झाला तर मग काही इश्यूच नाही. नंतर चेक होते. म्हणजे एकदा रॉंग असला तरी ऍटलीस्ट वन्स प्रिंट होतो, तो इथे लागू. म्हणजे बघा आता n ची व्हॅल्यू काय प्रिंट करेल तो? इन व्हॅल्यू 20 देन नॉर्मल फ्लो. हे बघा. इन व्हॅल्यू 20 नॉर्मल फ्लो. आता याच्यात गंमतची गोष्ट अशी आहे की तुम्ही काही पण लिहा, त्याला काहीच फरक पडत नाही. कारण सुरुवातीला तो एकदा तरी एक्झिक्यूट होणारच आहे. मग तो इथे एकदा एक्झिक्यूट होऊनच जाईल. हे बघा. ओके. आता मी काय करतो, ह्याला पण इनेबल करतो. ओके. नॉर्मल फ्लो हा 1 आहे आणि हा नॉर्मल फ्लो 2 आहे. ओके. आता मला आउटपुट सांगा काय काय येईल. सांगा. ज्यांनी हे आउटपुट सांगितले त्याला हे समजलं, असा आता त्याचा होतो. नॉर्मल फ्लो 1
in while loop 200, नॉर्मल फ्लो 1 normal flow 1 in while loop इन in व्हाईल while लूप loop काय 200 आणि हा आणि normal flow त्याच्यानंतर 2 normal flow 2 करेक्ट परफेक्ट ठीक आहे म्हणजे समजा नॉर्मल फ्लो 1 इन व्हाईल लूप नॉर्मल फ्लो 2 करेक्ट अभी थोड़ा सा इसको चेंज करते हैं मी याला करतो आता 15 आता थोडस इंटरेस्टिंग आहे पार्ट चला आता सांगा बघा काय कसं येणार आहे आउटपुट काय चेंज आहे एन ची व्हॅल्यू 15 आहे वाईल मध्ये पण चेक आहे डू वाईल मध्ये पण चेक आहे तर आता कसं आउटपुट येईल सांगता येतंय 15 प्रिंट होईल नॉर्मल फ्लो 1 परत 15 प्रिंट होईल नंतर नॉर्मल फ्लो 2 इन व्हाईल लूप 15 याची व्हॅल्यू 16 झाली फॉल्स झाला बाहेर आला नॉर्मल फ्लो 1 नॉर्मल फ्लो ठीक आहे देन सेकंडरी काय पार्ट आहे आधी इथे 15 चेक होईल ट्रू आहे नॉर्मल फ्लो 15 पुढे एन प्लस झाल्यामुळे एन ची व्हॅल्यू 16 झाली 16 झाल्यामुळे फॉल्स इथे आला बाहेर त्याने प्रिंट केलं नॉर्मल फ्लो 1 ओके डू वाईल मध्ये असं काही कंडिशन चेक करायची गरज नाही डायरेक्टली तो इथे येऊन जाणार आहे पण मला एक सांगा आता ही इथे एन हा काय प्रिंट करेल 15 प्रिंट करेल की 16 प्रिंट करेल तो मेन प्रश्न आहे सांगा बरं काय प्रिंट करायला पाहिजे त्यांनी कारण इथे काय करतोय आपण एन प्लस प्लस एन ची करेक्ट व्हॅल्यू किती आली 15 प्रिंट आता करायचं 16 आहे 16 होऊन जाईल ना तो 16 झाल्याशिवाय हा फॉल्स नाही होणार मग आता एन ची व्हॅल्यू किती करंटली 16 तर मग इथे इन व्हाईल लूप 16 प्रिंट करेल का 15 प्रिंट करेल हा प्रश्न आहे काय वाटतं काय गेस करशाल तुम्ही चुकलं तरी चालेल ना आपल्याला कुठे जायचंय म्हणजे लाईक कंडिशन तर हीच आहे 15 प्रिंट करू 15 प्रिंट होईल 15 असं प्रिंट करू म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं असंच आहे 15 हो 15 होईल 16 होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे तिकडे ब्रेक होतो ना तो मग म्हणजे तुम्ही सांगा क्लोज ना होतो की ना त्यातून. कसं म्हणजे व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे चला रन करून बघू मग मी एक्सप्लेन करतो ठीक आहे असा कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये पेन पेपर देऊन तुम्हाला जर कोणी विचारलं की येईल का नाही आणि याचा आन्सर हे पण सांगतो याचा आन्सर तेच स्टुडंट देता येईल जसं त्यांनी आता आपण हे करून बघतोय ना त्याचं पोस्टमॉर्टम ज्यांनी हे प्रॅक्टिकली करून बघितलेलं आहे तोच कॉन्फिडन्स असतो तिथे बघा काय आली व्हॅल्यू यांची 15 आली का 16 आली 16 आलं ना त्यावर 16 आलं आणि ते एन ची व्हॅल्यू वाढवली ना आपण आणि व्हेरिएबल हा ग्लोबल आहे जो इथे चेंज होईल तो सगळीकडे चेंज होणार ना अजून प्रॅक्टिकली थोडं अंडरस्टँड करण्यासाठी मी थोडंसं बघू इथे मी काय करतो एन इज इक्वल टू एन प्लस 5 करतो आता मला सांगा आउटपुट मध्ये काय काय येईल आउटपुट अरे क्या हुआ 16 च्या जागेवर 20 होऊन जाईल 16 च्या 20 जागेवर होईल काय फक्त 20 अरे हो कळालं 20 का होईल को कारण इथे एन 15 आल्यानंतर एन ची व्हॅल्यू होते 20 आणि ते 20 चेक केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 20 ची झाली ठीक आहे तर ये आहे आपलं व्हाईल लूप
ओके. तर आतापर्यंत आपलं काय झालंय? इफ एल्स, व्हाईल, डू व्हाईल आणि स्विच केस. हे नॉर्मल फ्लो कंट्रोल असतात. ठीक आहे. मग याच्याच कॉम्बिनेशन्स आपल्याला खूप ठिकाणी डायरेक्टली, इनडायरेक्टली यूज करायचे आहे. त्याच्यामुळे परत हे रिवाइज होईल. ओके. आतापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या दोन्ही लेक्चर मी अपलोड करेल उद्या परवामध्ये. तर आतापर्यंत आपले बेसिक फ्लो कंट्रोल पर्यंत जे गोष्टी झाल्या आहेत, ते तुम्ही सगळं रिवाइज करून घ्या. ठीक आहे. कारण आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक करायचा तो म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. तो समजलाच पाहिजे, तो आलाच पाहिजे. ओके. तर हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली, डायरेक्टली, इनडायरेक्टली विथ लाईव्ह एक्झाम्पल आपण एक लाईन, एक वर्ड टाइप करून बघणार आहे. जेणेकरून प्रॅक्टिकली आपल्याला अंडरस्टँड होईल. ओके. त्यामुळे इथपर्यंत ज्या गोष्टी झाल्यात ते व्यवस्थित अंडरस्टँड करा. कोणाला कुठे डाऊट असेल तर आपण एखादा टॉपिक, एखादा लेक्चर त्याच्यासाठी स्पेशली देऊ शकतो. कारण हे डोक्यात नाही गेलं, पुढे परत अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे इथेच क्लिअर करून घ्या ज्या गोष्टी आहेत. ओके. कुठलाही छोटं-मोठं डाऊट असेल, की स्विच नाही समजलाय, व्हाईलचं अजून कन्फ्युजन आहे किंवा फॉर लूपचं काही एक्झाम्पल घ्या. तर आपण ते कंप्लीट करून घेऊ आधी. देन कडे जाऊ. उपच्या जाण्याआधी हे सगळे बेसिक तुम्हाला आलेच पाहिजे. ओके. तर ते आज उद्यामध्ये व्यवस्थित रिवाइज करून घ्या. ठीक आहे. देन आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेडली स्टार्ट करून. ठीक आहे. चालेल. नो प्रॉब्लेम.